आज आपण दम आलू बिर्याणी बनवणार आहोत। एकदम चिकनलाही मागे टाकते ही बिर्याणी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। चला आता आपण सुरुवात करूया। तर मी इथं 2 छोट्या वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपल्याला जेवढा भात करायचा आहे त्यानुसार घ्यायचं। आपण आता हे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि हे अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया। तांदूळ भिजेपर्यंत आपण बटाटे पण मॅरिनेटसाठी तयार करून घेऊया। मी इथं साली काढून घेतलेले आहेत बटाट्याच्या। आता आपण ह्याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे। तुमच्याकडे जर छोटे बटाटे असतील तर ते तुम्ही तसेच घेतले तरी चालतील। इथं मी ह्या बटाट्यांचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत। तर आता आपण ह्याला 2 ते 3 वेळा धुवून घेऊया आणि मॅरिनेशनसाठी तयार करूया। तर आपण एका बाउलमध्ये 1 वाटी दही घ्यायचं। दही जास्त आंबट नको आहे। त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने जिरे पूड, पाव चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, ह्यामध्ये काही पुदिन्याची पाने कापून घालायची आणि कोथिंबीर। हे आता आपण एकदा मिक्स करून घेऊया। हे आपण सगळे मसाले दह्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया आणि आता ह्यामध्येच आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल ही आपण ह्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। तेल माझं सुरुवातीला राहिलेलं त्यामुळे मी नंतर घातलेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये बटाटे घालून घेऊया आणि बटाट्याला सगळा मसाला व्यवस्थित लावून घेऊया आणि आता आपण हे अर्ध्या 1 तासासाठी ठेवून देऊया। आता तोपर्यंत आपण राईस तयार करून घेऊया। तर त्यासाठी मी इथं टोपात पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे। वेलची, मोठी वेलची, तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा आणि ह्यामध्ये 2 चमचे आपण मीठ घालूया। पाणी जास्त घेतलंय त्यामुळे आणि उकळल्यानंतर ह्यामध्ये तांदूळ घालून घेऊया। आता वरून ह्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया। लिंबूमुळे भात सुटसुटीत होतो। तर आता आपण हे 4 ते 5 मिनिटं भात उकळवून घ्यायचा। इथं आपण गॅस मोठाच ठेवणार आहोत आणि 70 ते 80% आपण भात इथं शिजवून घेणार आहोत। आता झालेला आहे आपला भात। तर आपण आता काढून घेऊया। त्याच्यातलं पाणी काढून आपण परातीमध्ये हा भात पसरवून ठेवूया म्हणजे जास्त शिजणार नाही। आणि हा आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि भाजीची तयारी करून घेऊया। तर इथं एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातले। त्यामध्ये कांदा आपण 2 मोठे साईजचा घ्यायचा आहे, बारीक स्लाइस केलेला, तो आपण तळून घेणार आहोत। कांदा आता तळून झालेला आहे। तर त्याच्यातला आपण थोडा 1 छोटी वाटी कांदा काढून घेऊया वरतून टाकण्यासाठी आणि त्याच कांद्यामध्ये 2 तेजपत्ते, 1 तुकडा दालचिनीचा घालून आपण थोडं भाजून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपण बटाटे घालून घेऊया। आता आपण गॅस कमी करून हे 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं। आता हे झालेलं आहे परतवून। तर आता आपण हे झाकून 15 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। मध्ये मध्ये आपण हलवत राहायचं नाहीतर खाली लागेल। आता आपला बटाटा तयार झालेला आहे। तर आपण एकदा हलवून घेऊया। बटाटा आपला शिजलेला आहे चांगला। तर आता आपण ह्यामध्ये शिजवलेला भात घालून घेऊया।
इथं सगळा भात आपण एकदमच घालतोय. तुम्हाला लेयर करायचे असतील तर बटाटा काढून मध्ये एकदा बटाटा घालून वरतून भात घालून घ्यायचा आणि लेयर तयार करून घ्यायच्या. मी इथं एकदमच वरच्या बाजूनेच सगळा भात घालून घेतलेला आहे. आता आपण तो एकसारखा करूया आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया. थोडासा पुदिना घालूया आणि आपण बाजूला काढलेला तळलेला कांदा तो पण आपण वरून घालून घेऊया. आता ह्यामध्ये आपण केशर भिजवलेलं मी दुधामध्ये ते आपण घालून घेऊया, किंवा तुम्ही कलर घातला तरी चालेल. आता वरून 1 चमचा तूप आपण सोडूया आणि आता हे झाकून आपण दुसऱ्या तव्यावरती ही कढई आपण ठेवून 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं. हे ॲल्युमिनियम फॉईल लावलंय हवा जाऊ नये म्हणून. तर आपण आता 10 मिनिटानंतर थोडंसं आपण थंड करून घ्यायचं, म्हणजे मसाले सगळे भातामध्ये मुरतील. आता दम आलू बिर्याणी तयार झालेली आहे. एकदम सुटसुटीत अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.